हाय हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज प्रथम मी तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आता आज एक खूप सुंदर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा आपल्या घरामध्ये असतं, पण आपण त्याचा कधी उपयोग म्हणजे आपल्याला एवढं जाणवत नाही. आपण बाहेरचे महागाचे कॉस्मेटिक आणतो आणि ते वापरतो. त्याच्यापेक्षा अगदी 10 रुपयाचे तुम्हाला उपाय सांगणार आहे. हे बघा, आता थंडी संपलेली आहे, उन्हाळा सुरू झालेला आहे. ज्यांची स्किन ऑइली आहे, हे जास्त करून टीनेजर वगैरे ह्या लोकांची स्किन ऑइली असते. तर ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना उन्हाळ्यात त्रास होतो. थंडीमध्ये त्यांच्या स्किनला त्रास होत नाही, कारण ऑइल जास्त बाहेर येत नाही. आता उन्हाळ्यामध्ये त्यांचं स्किनमधनं म्हणजे त्वचेमधनं ऑइल बाहेर येतं आणि तुमची ऑइली स्किन जर तुम्ही नीट स्वच्छ केली नाही, त्याची नीट काळजी घेतली नाही, तर त्या म्हणजे तेलकटपणावर ऑइल जे बाहेर येतं त्याच्यावर धूळ घाण बसून तुम्हाला सुरुवातीला पिंपल्स येतात. मग त्याला बहुतेक जणांना सवय असते नख लावायची. मग नख लावल्यामुळे त्याचे हळूहळू वाढत जातं आणि त्याचे ॲक्ने होतात. ॲक्ने म्हणजे काय तुम्हाला आधी सांगते. पिंपल येतो ना, त्यावेळेला तो पिंपल एकच असतो, छोटासा पुळी असते, पिकते, म्हणजे त्याच्यात पस होतो आणि ते हे होतं. ॲक्ने येतो ना, तेव्हा आतून अशी थोडी छोटीशी गाठ असते त्याला, आणि ती गाठ अशी कडक लागते. म्हणजे जेव्हा तुम्ही हात लावाल ना असं, तर तुम्हाला आतमध्ये ते कडक कडक लागतं. आणि त्याला 2-3 हे असतात, म्हणजे तोंड असतात. म्हणजे एकाच ठिकाणी त्याचा पस असा नाही आहे, ते पुळ्या अशा त्याच्यावर 2-3 दिसतात आणि त्या प्रत्येक ठिकाणी ती फोडली की त्यातनं पस बाहेर येतो. तर हे ॲक्ने काय काय वेळेला म्हणजे अगदी त्याची गाठ खूप खोलपर्यंत असेल तर तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन काढावं लागतं. तसंच त्या ह्याच्यावर धूळ घाण बसून तुम्हाला ब्लॅकहेड्स तयार होतात तुमचे, आणि हे ब्लॅकहेड्स तयार होतात. व्हाईट हेड्स असतात ते वरच्यावर असतात, ते तुम्ही आंघोळ केल्यावर असं असं केलं तरी ते निघून जातात, किंवा असं चेहरा स्वच्छ पुसला व्यवस्थित तरी निघून जातात. पण ब्लॅकहेड्स असतात ते आपल्या ह्या वरच्या लेअरच्या आतमध्ये असतात, आणि त्याचं तोंड जे असतं ते वरती असं काळं काळं दिसायला लागतं. त्यामुळे तुम्हाला असे काळे काळे डाग दिसायला लागतात. तर हे सगळे कशामुळे होतं? ऑइली स्किनमुळे होतं. तर हे होऊ नये आणि त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. ती काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं ते आज आपण पाहूया. आणि ती अगदी मी तुम्हाला सांगते, तुम्ही 10 रुपये खर्च केलात ना, तर तुम्हाला, आणि थोडी स्वच्छताही केलीच पाहिजे, पण 10 रुपयाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप त्याचा फरक पडेल. आणि हे सगळं करून बघितल्याशिवाय समजणार नाही. आपण आजकाल काय करतो, महागाची क्रीम आणतो, कॉस्मेटिक वेगळे वेगळे आणतो आणि लावतो, पण ते प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सूट होते असं नाही. आता मी जे सांगितलं ते सुद्धा तुम्ही वापरून बघा, करून बघा. तुम्हाला जर सूट झालं नाही तर नका करू. तर ह्याच्यासाठी आता आपल्याला काय लागणार आहे ते आता आपण बघूया. आता ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही तुरटी. हे बघा, त्याला फिटकरी पण म्हणतात, तुरटी पण म्हणतात. आता ह्याचे उपयोग तुम्हाला माहीतच असतील. पाणी खराब असेल तर पाणी शुद्ध करायला ह्याचा वापर करतात. तसंच पाणी शुद्ध करायला करतात, म्हणजे हे निर्जंतुक करू शकतो ही तुरटी, म्हणून त्याचा वापर पाणी शुद्ध करायला करतात. बघा, तुम्ही पाण्यामध्ये असं फक्त 1-2 हे फिरवून बघितलं आणि थोड्या वेळ झाकून ठेवलं पाणी, की थोड्या वेळाने त्याचा सगळा गाळ खाली बसून जातो. त्यामुळे हे शुद्ध करण्यासाठी ही तुरटी वापरतात. तसंच ही तुरटी ज्यांना खूप पिंपल्सचा त्रास आहे किंवा खूप ब्लॅकहेड्स ॲक्ने वगैरे आहेत, तेलकट ज्यांची त्वचा आहे म्हणजे स्किन ऑइली आहे, त्यांनी ही तुरटी रोज आंघोळ केल्यावर अशी गालावर म्हणजे ओली करायची आणि हे बघा अशी सगळीकडे अशी फिरवायची. ज्यांचा स्किन टोन इवन नाही आहे, म्हणजे कुठे कुठे पॅचेस आहेत, कुठे कुठे म्हणजे आता ॲक्ने असतील तर ते लगेच तुरटी फिरवल्यावर जाणार नाहीत, पण हे तुम्हाला सातत्याने करायला पाहिजे. तर कोणाला म्हणजे असं स्किन इवन टोन नसेल तर त्यांनी सुद्धा हे कर. किंवा सगळ्यात बेस्ट, आंघोळीचं पाणी तुम्ही काढलं. आता तुम्ही बरेच जण शॉवरने आंघोळ करतात, पण जर तुम्ही एका बकेटमध्ये पाणी काढलं किंवा टबमध्ये पाणी काढलं तर ह्याच्यामध्ये फक्त ही
2 वेळा असे त्याचे फेरे घ्यायचे. तर तुम्ही 2 किंवा 3 वेळा अशी ही पाण्यात हात घालून फिरवली की ठेवून द्या आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करा. बघा तुमचे केस, तुमची स्किन सगळं छान राहील. माझे वडील, म्हणजे ही आत्ताची ही गोष्ट नाही आहे की मी सांगते असं नाही आहे. माझे वडील म्हणजे खूप वर्षांपासून, म्हणजे अगदी त्यांना कळायला लागल्यापासून शेविंग केल्यावर ही तुरटी ओली करून नेहमी फिरवायचे. आणि मी त्यांना नेहमी म्हणायचे की तुम्ही ही तुरटी का फिरवता. आणि तुरटी फिरवल्यानंतर, शेविंग केल्यानंतर त्यांची स्किन एवढी छान ग्लो करायची. त्यावेळेला तर असं काही म्हणजे हे नव्हतं, मॉइश्चरायझर, आफ्टर शेव लोशन आणि ॲस्ट्रिंजंट असल्या काही प्रकारच नव्हते. त्यामुळे हे सगळं मिळून हे एकच असायचं घरामध्ये. ते एका डब्यामध्ये त्यांची तुरटी घातलेली असायची. त्यांची शेविंग करून झालं की ते तुरटी फिरवायचे. आणि तुम्ही पण करून बघा. आफ्टर शेव लोशन म्हणून पण तुम्ही वापरू शकता. आणि तुम्ही पाण्यामध्ये घालून म्हणजे रोज त्यांनी आंघोळ पण करू शकता. अगदी रोज नाही जमलं तरी आठवड्यातनं 2-3 वेळा तुम्ही आंघोळ करा. तुमची स्किन तर चांगली राहीलच. तुमच्या ह्याच्यात ॲस्ट्रिंजंट इफेक्ट असतो. म्हणजे काय असतं की जर आपण काही केलं, म्हणजे स्क्रब केलं किंवा स्टीम घेतली की आपण चेहऱ्याला ॲस्ट्रिंजंट लावतो. किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे ना, त्यांच्यासाठी खास सांगतात की प्रत्येक वेळेला चेहरा धुतला किंवा स्वच्छ केला की ॲस्ट्रिंजंट टॅप करायचं. तर ह्याच्यामध्ये तो ॲस्ट्रिंजंट इफेक्ट असतो. ॲस्ट्रिंजंटमुळे काय होतं किंवा ह्याच्यामुळे काय होतं, तुमचे जे पोर्स उघडे म्हणजे ओपन पोर्स असतात ना, ते पोर्स बंद, म्हणजे छिद्र तुमची जी थोडीशी उघडलेली असतात ती तुमची आवळली जातात, बंद होतात. म्हणजे अशी बंद नाही होत, आवळली जातात. आणि जेणेकरून तुमच्या आतल्या जो लेअर आहे तिथपर्यंत तुमची घाण, धूळ किंवा जे काही आहे ते आतपर्यंत पोचत नाही. ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना खूप ऑइल बाहेर येतं. पण तुमची हे फिरवल्यामुळे तुमची छिद्र आवळली गेली तर तुम्हाला ऑइल बाहेर येईल. ऑइल बाहेर आलं तुमच्या स्किनवर की तुमची आपोआप स्किन चांगली दिसायला लागेल. पिंपल्सचा वगैरे प्रॉब्लेम जो असेल तो कमी होईल. ज्यांना थोडक्यातच आता म्हणजे ऑइली स्किन आहे त्यांनी उपाय करायला सुरुवात करा. आठवड्यातनं 2दा तरी आंघोळ झाल्यावर तुम्ही चेहऱ्यावर अशी फिरवा. किंवा चेहरा धुतला, तुम्ही दिवसातनं एकदा पण करू शकता. कधी चेहरा रात्री झोपताना आपण चेहरा स्वच्छ करतो त्यावेळेला असं फिरवायचं. ज्यांना खूपच पिंपल्सचा त्रास आहे त्यांना मी परत एकदा सांगते, अशी हे असतं, ह्याला सहाण म्हणतात. हे जे मराठी लोक आहेत त्यांना सगळ्यांना हे माहीत असतं की प्रत्येकाच्या घरी सहाण ही असते. कारण लहान मुलांना ह्याच्यावरच खारीक बदाम आपण उघडून देतो. तर ही जी सहाण प्रत्येकाच्या घरात असते, त्या साणेवर गुलाबजल म्हणजे रोज वॉटर टाका थोडंसं. आणि हे जो हे आहे तुरटी आहे ती अशी फिरवा. आणि त्याचा जो लेप येईल थोडासा, तो जिथे जिथे तुम्हाला पिंपल्स किंवा हे आहे ना तिथे तिथे असा सगळीकडे लावा. जास्त करून टी झोनला असतं तर टी झोनला असा लावा. तर तुमचे पिंपल्स कमी होतील. तुमची स्किनमधलं जे ऑइली स्किन आहे ती कमी होईल. तुमचा चेहरा म्हणजे रंग उजळेल आणि तुमचा चेहरा अजून छान दिसेल. आणि दुसरा ह्याचा उपाय म्हणजे हे निर्जंतुकीकरण करतं. त्यामुळे हा आता आध्यात्मिक म्हणजे ह्याचा उपाय झाला की आपल्या दारामध्ये किंवा खिडकीमध्ये हे तुरटीची पावडर किंवा खडे मीठ ठेवून त्याच्यात थोड्या 2-4 तुरटीचे तुकडे करून टाकायचे. थोड्याशा 7 लवंगा टाकायच्या आणि ते आपल्या दारामध्ये ठेवायचं. त्यांनी बाहेरनं येणारे व्हायब्रेशन म्हणजे जे आहेत ते चांगले येतात आणि आपलं घर छान राहतं. हा उपाय आहे. ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे असं काही हे नाही आहे, वाईट काही नाही आहे. हे तुम्ही करू शकता की तुमच्या जे बाहेरनं येणारे व्हायब्रेशन आहेत किंवा काही कुठेही काही दुष्ट शक्ती काहीही असू शकतं, तर हे होऊ नये म्हणून तुमच्या मेन जे डोअर आहे, दार आहे, त्या दाराच्या बाजूला खिडकी असेल तर त्या खिडकीमध्ये, आणि खिडकी नसेल तर काही तुमचं असं रॅक असेल, शू रॅक, काही जे काय असेल त्याच्यावर एका काचेच्या बाउलमध्ये तुम्ही मीठ, तुरटी आणि लवंगा हे असं ठेवून द्या.
त्यामुळे तुमचं बाहेरनं येणाऱ्या तुमचे जे हे आहेत व्हायब्रेशन आहेत त्या खूप चांगल्या येतील आणि तुमचं घरसुद्धा शुद्ध आणि चांगलं राहील. म्हणजे ह्याचे अनेक उपाय आहेत, पण हे खास करून मी तुम्हाला सांगते की हे लहान मुलं म्हणजे जे टीनेजर आहेत त्यांच्यासाठी हा तुरटी हा खूप छान आहे. आणि हा उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला कसा वाटतो ते सांगा. तुम्हाला जर आवडलं किंवा हा साधा एक 10 रुपयाची तुरटी आणली तरी हे तुम्हाला खूप दिवस जाईल. म्हणजे एक पाण्यात फिरवायची झाली तरी अशी 2दा फिरवतो, तोंडाला लावायची झाली तरी ओली करणार आणि आपण असं असं लावणार, तर ती काय अशी म्हणजे खूप लागत नाही, पण तुम्हाला खूप पुरेल. पण तुम्ही हा उपाय खरंच करून बघा, खूप छान आहे. आणि तुम्हाला पटलं, तुम्हाला आवडलं, त्याचा काही उपयोग झाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद. तुरटी पाण्यामध्ये उगाळून त्याचा जर तुम्ही लेप लावला चेहऱ्याला तर तो फक्त 1-2 मिनटं ठेवायचा, त्याच्याहून जास्त ठेवायचा नाही, कारण याचा तुमच्या स्किनला पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवा, ज्यांनी तुरटी उगाळून लेप लावायचा आहे त्यांनी मोजून 1 ते 2 मिनटामध्ये तो लेप काढून टाकायचा आहे. त्यामुळे तुमची स्किन चांगली राहील.